नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक आणि तेही तांदळाची पिठी न वापरता आपण तांदळाचे उकडीचे मोदक करणार आहोत. तर ते कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत. आणि तुम्ही मोदक मी तुम्हाला दाखवतच आहे. तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र तर झालेलाच आहे, पण एकदम चवीला पण एकदम भन्नाट असा झालता आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीने आपण हे उकडीचे मोदक केलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये काही आपण टिप्स आणि ट्रिक्स पाहिलेल्या आहेत, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे रेशनचे तांदूळ आहेत. तर तुम्ही याऐवजी आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ वापरू शकता, जे सुगंधित असतात ते. तर मी साधे हे रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत. 1 कप तांदूळ आहेत आणि हे मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि आता हे मी 3 तास भिजत घातले होते. तर आता हे 3 तासानंतर एका गाळणीवर असे उपसून घेऊयात आपण. आणि नंतर आपल्याला हे लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने कधी मोदक केले नसतील तर नक्की करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम करायला पण एकदम तेवढेच सोपे आपले हे तांदळाचे उकडीचे मोदक होतात. तर या गणेश चतुर्थीला ह्या पद्धतीचे मोदक नक्की करून बघा. तर मी जे तांदूळ आपण भिजत घातले होते ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आपण आता 1 कपभर तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी 1 कपभरच पाणी वापरलेलं आहे. तर असं चाळणीने गाळून घ्या. एकदम मी बारीक असं हे वाटून घेतलं होतं, तरी पण एकदा गाळणीतून काढून घ्या, कारण काही ठोकर त्याचे कण वगैरे राहिले तर ते निघून जातात. तर आता त्याच्यामध्येच 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान असं एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस लावून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर ही उकड शिजते वेळेस आपल्याला एकदम हलवीत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे नाही झाल्या पाहिजेत आता. तर अगोदर सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि असं स्मूथ असं त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे ढवळीत आपल्याला हे हलवीत आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर अगोदर पांढरं शुभ्र असं पीठ दिसत असलं तरी शिजल्यानंतर थोडी पिठाला चकाकी येते. असं पीठ शिजल्यानंतर आपल्याला ओळखायचं आहे. तर आता आपण हे घट्ट होईपर्यंत याला छान असं शिजवून घेऊयात. तर बघू शकता एकदम पिठाचा घट्टसर गोळा झालेला आहे आणि पीठ एकदम एकसारखं असं शिजलेलं आहे, एकसारखं झालेलं आहे. तर आता आपण याचा गोळा जे आहे का असा दाबून थोडा वेळ घेऊयात आणि नंतर याला झाकण लावून 1-10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही या गणेश चतुर्थीला ह्या पद्धतीचे मोदक नक्की करून बघा. जरी तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने तांदळाचे उकडीचे मोदक नक्कीच करू शकता. आणि कधी आपल्याला मोदक करायचे असतील आणि आपल्याकडे पिठी नसेल तर ह्या सोप्या पद्धतीने आपण मोदक नक्की करू शकतो. तर आता मी कढईमध्ये साजूक तूप घालून घेतलेलं आहे 1 चमचाभर आणि 1 चमचाभर मोठा खसखस घातलेली आहे. ती छान अशी परतवून घ्यायची. नंतर मी इथे 1 पाऊण वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तर आता आपण हा व्यवस्थित असा भाजून घेऊयात. ओल्या नारळाचं मी ओलं नारळ फोडून घेतलं आणि त्याचा जो ब्राऊन पार्ट असतो का तो काढून घेतलेला आहे आणि छान असं त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर आता जेवढा आपण ओल्या नारळाचा चव घेतला का त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता गूळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला जर ड्रायफ्रूट वापरायचे असतील तर वापरू शकता. मी इथे काजू आणि बदाम घातलेले आहेत. तर छान असे मिक्स करून घेऊयात आपण त्याच्यामध्ये. आणि तुम्ही वेलची पावडर आणि याच्यामध्ये जायफळचं पावडर नक्की घाला, कारण आपण गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे जायफळ पावडर चव छान देते याच्यामध्ये. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला हे जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर आपण जास्त शिजवलं तर हे मिश्रण जे आहे का कडक होऊ शकतं. मग मोदकाला पण चव लागणार नाही आणि आपलं सारण पण जास्त कडक होईल आणि ते दाताला पण चिटकल्या जाईल. तर आता मी इथे जायफळ पूड आणि वेलची पूड टाकून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आता 1 चिमूटभर आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे, कारण गोडाचा पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंच पाहिजे. तर आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सारण थंड करायला घेऊयात. आता आपलं पीठ पण छान कोमट झालेलं आहे, हाताला सोसविल असं. तर आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ छान असं मळून घ्या. एक 5 ते 7 मिनिटं हे पीठ नक्की मळून घ्या.
आणि आपण पीठ मळते वेळेस एकदम आपण तेलाचा वगैरे हात लावायची गरज पडलेली नाही, कारण हे पीठ एकदम छान शिजलेलं आहे आणि हाताला कुठेही चिटकत नाही आणि ताटाला सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही आपलं पीठ चिटकलेलं नाही. याचाच अर्थ आपलं पीठ जे आहे का ते छान असं शिजलेलं आहे आणि याचा गोळा पण छान झालेला आहे. तर पिठाची चकाकी तुम्ही बघू शकता, एकदम असं छान असं हे पीठ झालेलं आहे. एकदम स्मूथ असं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण याचे छोटे-छोटे बॉल तयार करून घेऊयात. जर तुम्हाला जेवढे मोदक पाहिजे आहेत का तेवढे तुम्ही बॉल्स तयार करून घेऊ शकता. तर लहान मोठे तुमच्या साईजनुसार हे मोदक तयार करून घेऊ शकता. तर मी इथे एक कपभर तांदूळ घेतलेले आहेत, तर याचे एक 15 मोदक आरामात होतात. तर जर तुम्हाला जास्त मोदक बनवायचे असतील, नाहीत कमी बनवायचे असतील, तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथे मीडियम साईजचे मोदक बनवलेले आहेत. एकदम मोठे पण नाही आणि एकदम छोटे पण नाही. तर तुम्हाला ज्या पद्धतीचे ज्या साईजचे मोदक आवडतात का तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तर आता एक इथे तुम्हाला जर हाताने पारी जमत नसेल तर अशी लाटून पारी तयार करून घ्या आणि आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने त्याच्या प्लेट किंवा त्याच्या कळ्या पाडून घ्या. तर कळ्या पाडते वेळेस आपल्याला एकदम खालीपासून व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही कळ्या पाडून घ्या. एकदम खालीपासून वरतीपर्यंत आपल्याला ह्याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. जेणेकरून त्याच्या कळ्या पण छान दिसतील आणि एकदम आपला सुबक असा मोदक वळला जाईल. तर तुम्ही ह्या पद्धतीने जर कळ्या केल्या आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळून घेतलं तर तुमचे एकदम 100% हे मोदक जे आहेत का ते येतील. एकदम फसणार नाहीत तुमचे मोदक. आणि कळ्या पाडल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने थोड्याशा त्याच्या कळ्या ज्या आहेत का त्या व्यवस्थित अशा करून घ्या. जेणेकरून आपला मोदक आहे का ते एकदम सुबक असा दिसला पाहिजे आणि त्याच्या कळ्या पण छान अशा दिसल्या पाहिजेत आता. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा मोदक करते वेळेस. तर आता इथे मी गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मोदक ठेवून देऊयात आणि एक 10 ते 12 मिनिटं याला स्टीम करून घेऊयात. तर जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे मोदक छान असे स्टीम करून घेऊ शकता. तर बघताय ना तुम्ही एकदम किती मस्त असे हे मोदक दिसत आहेत. एकदम एकसारखे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. तर मी 10 मिनिटं स्टीम करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मोदक किती छान तयार पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.